संगमनेर विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार अमोल खताळ यांच्या विजयाच्या वर्षपूर्ती निमित्तानं आयोजित जल्लोष सोहळ्यावरती ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जहरी टीका केली आहे। नाव न घेता त्यांनी आमदारांवरती थेट निशाणा साधत एकापाठोपाठ एक टोलेबाजी केली आहे। थोरातांनी उपरोधिक प्रश्नांचा भडीमार करत विचारलं की जल्लोष सोहळ्यात नेमकी कोणती दारू उडवली गेली, कसला जल्लोष साजरा केला जातोय। पुढे बोलताना त्यांनी कायदा सुव्यवस्थेवरनं सरकारला जबाबदार धरत म्हटलंय की शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत, अंमली पदार्थांचा हैदोस माजलाय आणि इथे जल्लोष साजरा केला जातोय। अलीकडे संगमनेरमध्ये 43 लाखांचे MD ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे। याचा दाखला देत थोरातांनी टोला लगावलाय। या सर्व मागचा सूत्रधार कोण? शहर बैचेन आहे आणि तुम्ही जल्लोषासाठी आणले नसते तरच खरा जल्लोष फिका पडला असता। थोरात यांनी नाव न घेता केलेल्या या तीक्ष्ण प्रश्नांनी संगमनेरच्या राजकारणात नवाच खळबळजनक ट्विस्ट निर्माण झालाय। काय केलं होतं? आज जल्लोष सुरू आहे। नाही, जल्लोष करतायत त्यांचा तो अधिकार, फक्त जल्लोष कशाने करतायत म्हणजे काय कोणती दारू उडवतायत? जल्लोष कोणते अंमली पदार्थ, काय अंमली पदार्थाचा हैदोस होतोय, कोण कोणाचा हात तोडतोय? PI मला PI आमचे जे आहेत त्यांना बोललो, अरे तुम्ही कारवाई केली का नाही? तुमच्यावर माणसं धावून गेल्यानंतर तुमच्या समोर लोक मारामारी करतायत गुंड, आणि तुम्ही पाहताय तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही टेबलवर खुर्चीवर बसलेले तुमच्या पुढे मारामारी करतायत आणि तुम्ही पाहताय। ही अवस्था आहे। काहींकडे इंजेक्शन सापडतायत, काही 43 लाखाचे ड्रग्स पावडर सापडणं, ती किती मोठी कोण आहे याच्या मागे सूत्रधार? काय आता बस काय जल्लोष कसला करताय? म्हणजे त्या जल्लोषा करता ते सगळं आणलं नव्हतं, जल्लोषा फिका पडल जल्लोष तो।